Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। बीड जिल्हा येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गेवराई तालुक्याचे शिक्षण महर्षी, ज्यांची ओळख असलेली माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। तर प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार भोसर, शिक्षक दिलीप इंगळे, गणेश आढोळे, अनंत जोशी, गणेश आदोडे, सुभाष तारगे हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य विजयकुमार भोस यांनी महाविद्यालयाच्या इतिहासाबद्दल माहिती दिली। त्यानंतर शिक्षण महर्षी शिवाजीराव पंडित या विद्यालयाच्या सर्वच शिक्षकांचे शाबासकीची थाप मारली आणि अभिनंदनही केलं। माजी विद्यार्थी तथा छत्रपती संभाजी नगर येथील डेप्युटी कलेक्टर संगीता राठोड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी विद्यालयाच्या शिक्षक रामनाथ वायाळ सर, राठी सर, कोळी सर, सोनवणे सर, सोनिया मॅडम, पंचारे सर, कांबळे सर असे सर्वच शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, अशी माहिती बीड जिला प्रतिनिधि डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। आज यहाँ पर मान्यवर के रूप में सरया दादा उपस्थित हैं। मैं नवोदय विद्यालय की ओर से उनका स्वागत करता हूँ। आपने जो स्वप्न देखा था यहाँ पर विद्यालय के लिखा हुआ कई पीरियड है, इस विद्यालय से तैयार भी है। सर 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 इंगळे सर, इंगळे सर इकडे बघा। या ठिकाणी या प्रत्येकाचं आपलं स्वागत आहे। या ठिकाणी रक्तदान करावं। एका म्हणजे 2 वर्षांपूर्वी मिळाल्या झाल्यानंतर मला पहिल्या प्रथम तुम्ही या मंचावर माझा सत्कार केलेला आहे, त्यामुळे मी तुमचा ऋणी आहे आणि आज मला खूप आनंद होतोय। पंडित दादा म्हणतो आम्ही त्यांना, ज्यांनी आपल्या शाळेची मुहूर्त मेळ रोवली। धनेगाव पासून गडीला आपली शाळा आली तर केवळ त्यांच्या योगदानामुळे, आणि मला अभिमान आहे की दादाकडून बॉन्ड पेपरवर आम्ही लिहून घेतलो
साखर कारखान्याचे चेअरमन होते. दादांनी आम्हाला शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी कधीच मोडला नाही. त्यांनी आम्हाला पुत्रवत प्रेम केलं. आपल्या शाळेला त्यांनी प्रत्येक गोष्ट दिली. कोणती गोष्ट अशी नाही आम्ही कारखान्यात गेलो आणि आम्ही बिना हातानं रिकाम्या हातानं परत आलो. ॲल्युमिनी मीटच्या प्रसंगाला शिवाजीराव दादा पंडित आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर आताच सरांनी सांगितलं सहकारी चळवळीला सुरुवात शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घडवली. आर्थिक क्षेत्रामध्ये सहकारी बँकेचे डायरेक्टर म्हणून अशा अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा त्यांनी 1960च्या दशकापासून उमटवायला सुरुवात केली. त्यांचा नवोदय विद्यालय आणि दादांचा संबंध काय, तर हे नवोदय विद्यालय ज्यावेळेस नवीन स्थापित झालं होतं त्यावेळेस त्यांनी टेम्पररी साईट धनेगावला आणि मग हे नवोदय विद्यालय अगदी छोट्या खोल्यामध्ये धनेगावला सुरू झालं होतं. नेमकं रोपटं लावलेलं होतं. विद्यालय उभं आहे ते 30 एकर जागा ही दादांनी त्यावेळेस नवोदय विद्यालयाला दिली. प्रमुख पाहुणे म्हणून दादा आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर मंचावरती इंगळे सर आहेत, ज्यांनी 25 वर्ष या विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम केलं. आघोडे सर आहेत, माजी प्राचार्य, त्यांनी इथं काम केलं आणि या विद्यालयाच्या माध्यमामधून शिकून गेलेली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जे आज वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहेत. सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचं नवोदय विद्यालय बीड परिवारामध्ये सहर्ष स्वागत करतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं नवोदय विद्यालयाचा मी एक भोगता आहे, म्हणजे आवडता विषय माझा म्हणजे या ठिकाणी नवोदय विद्यालयाबद्दल मला सहानुभूती आहे आणि मला अभिमान आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं नवोदय विद्यालय दिल्ली सरकारने स्थापन केलं. आठवलं त्याबद्दल मी अगोदर दिल्ली सरकारचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचा इतिहास आता सांगितला, बोरसरने सांगितला, शिक्षकांनी सांगितला. याच्या पाठिंबाचा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण भागामध्ये शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि गोरगरिबाच्या पोराला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यातून शिक्षण ते त्यांचं कुटुंब सहकार्य आणि त्यांचा उद्धार झाला पाहिजे. हे अशा प्रकारची कल्पना हिंदुस्थान सरकारची होती आणि त्या रीतीने त्यावेळेस मंत्री होते आणि बोध त्यावेळेस तिथं होते. ते मूळचं नवोदय ते इथलं नाही, हे केस तालुक्यातलं. केस तालुक्यामध्ये बनसराळा गाव आहे जिथं रस्ता नाही, एक मोठं तलाव मांजरा धरण झाले आणि त्या ठिकाणी हे नवोदय विद्यालयाचं नेण्याचा उद्योग ते त्यावेळेस ते आमदार होते, मंत्री होते, अशोक पाटील केचे.
त्या हेतून त्यावेळेस मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण, आमचे आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शंकरराव चव्हाण, आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या गुणगुण मंत्री अशोक पाटील हे मंत्री होते, उपमंत्री होते. योगायोगानं ज्या भवानी सहकारी साखर कारखाना स्थापन झाला, आज 42 वर्ष झाली. 42 वर्षापासून हा सहकारी साखर कारखाना जनतेच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा आणि ऊस उत्पादन करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याच वेळेस या नवोदय विद्यालयाला त्या गडी मंदिर बांधलं, बाजूला रोड 2.25 एकर जमीन अगोदर घेतली होती. की हेतू हाच होता की जास्तीत जास्त या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला या तालुक्याची काही सेवा करता येईल अशा हेतून घेतलं होतं. योग असा झाला की अशोक पाटील यांनी आपल्या हेतूने ते नंतर हेतू चांगला होता आणि माझं त्यांचं काही तसं वाईट काही नव्हतं. परंतु भोज सर आणि त्यांचे शिक्षक वर्ग हे सगळे मला येऊन भेटले आणि मला म्हणले नवोदय विद्यालय इथं आम्ही आणावं का? तुम्ही देणारा केलेली वर्गाचं सरकार आहे, तुम्ही कसं आणता? तुम्हाला अधिकार काय आहे? तुम्ही तयार असाल तर मदत करीत असाल, जागा देत असाल, यातून बाकीचे सहकार्य करीत असाल, आम्ही प्रयत्न करतो. मला तेच पाहिजे होतं. जर त्यांनी आणतो म्हणाले मग भोज आणि त्यांची शिक्षक स्टाफ त्यांनी ठरवलं म्हणजे आम्ही आणतो. फक्त एक गोष्ट करा की तुम्ही या ठिकाणी जागा द्या. त्यावेळेस कारखान्याचा स्टाफ करता क्वार्टर जवळ 25-30 क्वार्टर RCC तयार होते. मग ते कारखाना सुरू. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.